बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूरमधील दंगल प्रकरणी आणखी 8 ते 9 जणांना अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अटक झालेल्या लोकांची ओळख परेड सुरू आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी FIR मधून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। दंगल पूर्व नियोजित असल्याचे FIR मधून स्पष्ट करण्यात आले। नागपुरातील राड्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आलाय। जमावाकडून औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती। आंदोलनानंतर काही तासातच हिंसाचार पेटला। नागपुरात मुस्लिम संघटनांनी केलेल्या आंदोलनात फहीम खानचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। FIR मध्ये फहीम खानचं नाव आहे। सध्या फहीमला पोलिसांनी अटक केली आहे। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे। नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 46 आरोपींना अटक केली होती। नागपूरमध्ये 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आजही कर्फ्यू कायम आहे। QRTS आणि RPFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या। तर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। नागपूरच्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदीमुळे नागपूरच्या बाजारपेठेवर परिणाम झालाय। नागपूरच्या महाल इतवारी परिसरातील सोने चांदीच्या आणि कपड्यांच्या व्यापाराला संचारबंदीचा मोठा फटका बसलाय। नागपुरातील चिटणीस पार्क परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे। समाजकंटकांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे। नागपुरातील हिंसाचारानंतर सकल हिंदू समाजाकडून नागपूरच्या महाल परिसरात आंदोलन करण्यात आला आणि निषेध नोंदवण्यात आला। संचारबंदी असताना हिंदू संघटनांनी एकत्र येऊन नारेबाजी केली। यावेळी मुस्लिमांच्या दुकानामधून वस्तू खरेदी न करण्याची शपथ त्यांनी घेतली। सोमवारी झालेल्या राड्यानंतर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। नागरिकांमधील दहशतीचं वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। चिटणीस पार्क भागामध्ये पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाकडून रूट मार्च काढण्यात आला। काल याच भागामध्ये राडा झाला होता। सोमवारी रात्री महाल आणि हंसापुरीमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये बाहेरील तत्व सहभागी असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता। पण पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांनी याचं खंडन केलंय। एकूण घटनांचा क्रम लक्षात घेतला तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे समाजकंटक हे स्थानिकच असल्याचं दिसून येते असं ते म्हणाले। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा फटका परिवहन सेवेला बसलाय। परिवहनच्या 22 मार्गावरील 75 बसचं संचालन प्रभावित झालंय। 11 मार्गावरील बसेसचे संचालन पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय तर 11 मार्ग हे डायव्हर्ट करण्यात आले। औरंगजेबाच्या कबरीवरून उफाळलेला वाद निवळू लागलेला आहे। मात्र पर्यटनाची राजधानी असलेल्या वेरूळ अजिंठाला आर्थिक फटका बसलाय। वेरूळमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे। खुलताबादमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे। औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदी घालण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले। नागपूरच्या तणावानंतर राज्यामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय। यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। पोलीस आयुक्त उपायुक्तांसह 1,500 पोलिसांनी रात्री गस्त दिली। यावेळी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणाऱ्यांची नोंद घेणं सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध धार्मिक राजकीय मुद्द्यांवरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर पोलीस बारकाईनं लक्ष ठेवून आहे। वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 8 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर 80 जणांना नोटीस सुद्धा बजावली आहे। नागपूर दंगलीनंतर राज्यभरातील पोलीस अलर्ट मोडवर आले। संभाजीनगरमधील संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं। सांगलीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असेल। याचबरोबर रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 100 फुटी रोड आणि विश्रामबाग परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढला। या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अबादा एनर्जी प्रकल्पावरील 3 वॉचमॅनचा जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय।
सुदर्शन घुलेनं वॉचमॅनला मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हाच घुले आणि त्याच्या साथीदारांनी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी संतोष देशमुख यांना दिली होती, असा जबाब वॉचमॅननं दिला. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे आहेत अशी शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली. खेडच्या लोटेमधील श्री संत ज्ञानेश्वर माहुली जीवन मुक्तिधाम संस्थेच्या गोशाळेतील 1100 गायींवर चाऱ्याअभावी उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून 33,45,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर कोर्टानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलाय, त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम आहेत. सातबारे अरबी समुद्रात बुडून आंदोलन करणार असा इशारा तुपकरांनी दिला. सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबियांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण केलं. वन विभागानं आमच्या राहत्या घरावर कारवाई करून आम्हाला बेघर केलं. आमचं पाडलेलं घर बांधून द्या आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी कुटुंबियांनी केली. नाशकातील रहाड उत्सवाला सुरुवात झाली आहे. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन रहाडीत प्रवेश केला. विधिवत पूजनानंतर होळी उत्सवाला सुरुवात झाली. यामध्ये महिलांसह लहान मुलींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची परंपरा आहे. तर या रंगपंचमी निमित्त नाशिककर पेशवेकालीन रहाडीमध्ये धप्पा मारतात. यावेळी सर्वत्र नाशकात उत्साहाचं वातावरण दिसतं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. तुळजाभवानीला महाअलंकार, महावस्त्र परिधान करून देवीला नैसर्गिक रंग लावत गाभाऱ्यात रंगांची उधळण करण्यात आली. पंढरीचा परमात्मा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा 1 महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. विठ्ठलाला रंग लावण्यासाठी हजारो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली. शिर्डीमध्ये रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. साईबाबांची मूर्तीही आज विविध रंगात रंगली आहे. हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल झाले. रंगपंचमीच्या रंगात कराड पोलीसही रंगून गेले. पोलिसांकडून रंगपंचमीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी सहकुटुंब रंगपंचमीचा आनंद साजरा केला. रायगडात पारंपरिक रंगपंचमी साजरी होत असतानाच मारवाडी समाजातील बांधवांनी राजस्थानी पद्धतीनं रंगपंचमीला सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषा करत रंगपंचमी ते खेळले. यावेळी छत्री नृत्याचं महाडकरांना आकर्षण वाटलं. राजगड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात गावदेवी उत्सव आणि तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव हा साजरा केला जातो. याचबरोबर गावागावात होळी सण दिमाखात पार पडलेला आहे. राजगड पायथा गुंजवणे इथं पर्यावरणपूरक होळी पेटवण्यात आली. सोलापुरात रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. एकमेकांवर रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे सतत विजेचा लपंडाव सुरू असतो आणि त्यामुळे शेकडो गावांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्न आमदार राजेंद्र गावित यांनी अधिवेशनात मांडला. दरम्यान त्यावर उपाययोजना म्हणून सगळ्या गावात विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देवभैरीला पोलिसांकडून विशेष सलामी देण्याची प्रथा आहे. सलामीनंतर पालखी सहाणेवरून मंदिरात जाण्यासाठी निघते. यावेळी शहरातून पालखी ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून देवळात विराजमान होते. अहिल्यानगरच्या गुहा गावात कानिफनाथ महाराजांच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी कानिफनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. कानिफनाथाच्या नावानं चांग भलं असा गजर करत बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली. बगाड्या अजित ननावरे यांना पाहण्यासाठी हजारोंनी गर्दी केलेली होती. तर बगाडाला ओढण्यासाठी जातीवंत खिलार बैलाच्या 5 जोड्या जुंपल्या. तब्बल 500 पेक्षा जास्त बैल या बगाडाला ओढण्यासाठी वापरले जातात. जळगाव जिल्हा दूध संघानंतर आता भाजपनं सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जिल्हा कृषी आणि औद्योगिक संस्था ही ताब्यात घेतली आहे.
संस्थेच्या चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन पदाची निवड बिनविरोध पार पडली। चेअरमॅनपदी रोहित निकम आणि व्हाईस चेअरमॅनपदी अरविंद देशमुख यांची निवड झाली। धाराशिवच्या सीना कोळगाव धरणातून साकत प्रकल्पामध्ये सोडलेल्या पाण्याचा वाद पेटलाय। कालव्यामध्ये शेतकऱ्यांनी उडी घेत जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली होती, तर सोडलेलं पाणी तात्काळ थांबवा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवतीये। पाण्यासाठी महिलांना छोट्या लेकरांना घेऊन 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट करावी लागते। एवढंच काय तर पाणी टंचाईमुळे या गावातील मुलांना लग्नासाठी मुलीही मिळत नाहीये। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या MPID प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे। जप्त केलेल्या 80 स्थावर मालमत्तांचा लिलाव होणार आहे, त्यामुळे आता राज्यातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिया डोह धरणाच्या कालव्याला गळती लागली होती, त्यामुळे बरडटोली इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात पाणी शिरलं। त्यामुळे शाळेची भिंत जीर्ण होण्याची भीती व्यक्त केली जाते, तर तात्काळ गळती बंद करा अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा पालकांनी दिलाय। गुहागरमधील पालशेत बाजारपेठ पूरमुक्त होणार आहे। लोकवस्तीसाठी संरक्षक भिंतीच्या कामाला वेग आलाय। या भिंतीमुळे पुढील काळात बाजारपेठ सुरक्षित राहील असा विश्वास व्यक्त केला जातोय। आजारी पडल्यानंतर मेळघाटात चटके देण्याची डंबा प्रथा बंद व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आरोग्य विभागानं पुढाकार घेतलाय। मेळघाटात आजपासून जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांमध्ये फळबाग विम्यातील बनवेगिरी समोर आली आहे। विम्यातील पात्र नसतानाही 3 जिल्ह्यांमध्ये भरलेले 12,315 बोगस अर्ज अपात्र झाले। माथेरान सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आला आहे। पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरान पर्यटन बचाव समितीनं माथेरान बंद आंदोलन सुरू केलं। स्थानिकांनी सुद्धा माथेरान बंदला पाठिंबा दिला, पण पर्यटकांचा हिरमोड झाला। कुंभमेळ्यामुळे लासलगाव मनमाड इथून रेल्वेनं उत्तर भारतामध्ये बंद करण्यात आलेली कांद्याची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। लासलगाव मनमाड येवला अंकाई या रेल्वे स्थानकावरून कांदा घेऊन रेल्वे रॅक हे उत्तर भारताकडे रवाना झाल्या। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या रायगड पोलिसांनी उलगडा केला आहे। या हत्येचा अवघ्या 12 तासात पोलिसांनी 3 आरोपींच्या मुसक्या वळल्या। होळीच्या वेळी झालेल्या वादातून हत्या झाल्याची कबुली आरोपींनी दिली। रायगड जिल्हा परिषदेनं यंदाचा अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पात 5 कोटींची वाढ करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। लासलगाव निफाडच्या नांदूर मधमेश्वर गावामध्ये बिबट्याचं दर्शन झालं। या बिबट्यानं मानवी वस्तीमध्ये जाऊन कुत्र्याची शिकार केली। शिकारीनंतर कुत्र्याला घेऊन बिबट्यानं धूम ठोकली। ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली। मालवणमधील तळाशील इथल्या कालावाल खाडीपात्रामध्ये नदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या। होड्यांमधील तस्करांनी पळ काढलाय, त्यांचा तपास सुरू आहे। देहरचे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनानं खरेदी केलेल्या जमीन खरेदीत थेट पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे। 75 एकर जागा तब्बल 68 कोटी रुपयांना खरेदी केल्यानं यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार सरपंचांकडून करण्यात आली। सांगलीच्या बाजार समितीमध्ये तूर खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आलाय। पहिल्याच दिवशी 50,000 क्विंटल तुरीची केंद्रावर आवक झाली। यावेळी प्रति क्विंटल तुरीला 7,550 रुपयांचा दर मिळाला। बीडच्या लिंबा गणेश गावात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। बीडच्या माजलगावात शेकापच्या वतीनं माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगी बचाव आंदोलन करण्यात आलं। संजय गांधी योजनेतील भ्रष्टाचार थांबवून दोषींवर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमधील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले PSI दर्शन दिकोंडवार आणि गाडी चालक यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। ट्रॅक्टर ट्रॉली सोडून देण्यासाठी 5,000ची लाच मागितलेली होती आणि या पोलिसालाच आता ACBनं बेड्या ठोकल्या।
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 20 दिवसात 11 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने अशा घटना घडत आहेत। तर या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होतीये, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। बाईक चोरीला गेल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल न करता तरुणांना कवितेच्या माध्यमातून चोराला बाईक परत देण्याची विनंती केली। इसम शहाजी कांबळे यांना सोशल मीडियावर आपली व्यथा, बाईक प्रती असलेलं प्रेम कवितेतून मांडलं।